प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजचा जो सुंदरसा दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे, त्याबद्दल आपण सर्व मिळून त्याचा धन्यवाद करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. कारण त्याच्यामुळेच आजचा दिवस तुम्ही आणि मी पाहत आहोत, उपभोगत आहोत. आणि विशेष प्रकारे त्याचं सुंदरसं वचन आज आमच्या कानावर पडणार आहे, त्याबद्दल सुद्धा आम्ही परमेश्वरालाच धन्यवाद द्यायला पाहिजे. जिवंत परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो, तुम्हा सर्वांची काळजी घेतो, तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा योग्य वेळी तो पुरवठा करीतो. आणि सर्वात महत्वाचं आहे, तुम्ही कोणीही कसेही असा, पण त्याच्या प्रेमामध्ये कसल्याच प्रकारचा खंड पडत नाही. त्याची प्रीती अपार आहे, सर्वांवर आहे आणि सर्वांवर तो प्रीती करतो, प्रत्येकाची काळजी घेतो. आणि म्हणून आपण जो परमेश्वर आम्हावर प्रीती करतो, जो आमच्याबद्दल अत्यंत विचार करतो, त्याचं नामस्मरण करणे, त्याच्या नावाला धन्यवाद देणे आणि त्याची ओळख करून घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते तुम्ही आणि आपण सर्व मिळून करायला पाहिजे. आणि विशेष प्रकारे की ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेणे हे फार महत्वाचं आहे. आणि हाच जो कार्यक्रम आहे व्हॉट्सअप या सर्व गोष्टींची माहिती तुम्हापर्यंत पोहोचवित आहे. आज आपण पुन्हा एक वार पवित्र शास्त्रामधून म्हणजे बायबल मधून काही वचनांवर विचार करणार आहोत. एका विषयावर आपण विशेष प्रकारे मनन करणार आहोत. तर चला आपण प्रार्थना करूया आणि आपल्या विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित होण्यासाठी जिवंत परमेश्वराकडून सहाय्य मागूया. आणि माझी विनंती आहे की जितकेही विश्वासणारे, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहेत, त्या सर्वांनी माझ्या बरोबर प्रार्थना करावी, जेणेकरून अनेकांना या कार्यक्रमाच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त होईल. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभूजी, आज या सकाळच्या वेळेस तू आम्हाला जिवंत ठेवलंस, तुझं वचन ऐकण्याची संधी देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. स्वर्गीय परमेश्वरा, जितकेही प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत त्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करतो. स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांना उत्साहित कर, प्रोत्साहित कर, हीच माझी विनंती आहे. ये प्रभू, आजचा जो विषय आहे तो समजण्यासाठी प्रत्येकाला तू ज्ञानाने आणि तुझ्या बुद्धीने त्यांना तू भरपूर कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही आणि मी विशेष प्रकारे या जीवनामध्ये जीवन जगत असताना जे काही आमचं जीवन आहे आणि विशेष प्रकारे जे काही प्रावीण्य अनेकांनी कमावलेलं असेल, मिळवलेलं असेल, त्यासाठी जे काही खटाटोप केलेला असेल, शिक्षण घेतलेलं असेल, कौशल्य निर्माण केलेलं असेल, मग त्यामध्ये त्यांचं ध्येय असतं, ते त्यांचं जीवन बनून जातं आणि त्याच्यामध्ये ते आपलं जीवन व्यतीत करीत असतात. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला माहित आहे की आपलं ध्येय काय आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आपलं लक्ष कुठे आहे. पुष्कळशा वेळेस अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात आणि मग त्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय असतं आणि मग कालांतराने त्यांना वाटतं की आम्ही या जागेवर आहोत आणि आता याच्या पुढे काही नाही, आणि मग ते त्यांचं ध्येय विसरून जातात आणि आयुष्यभर एकाच जागेवर एकाच परिस्थितीमध्ये आपलं कार्य करीत असतात आणि जीवन जगत असतात. याचा अर्थ ते त्या ध्येयाकडे किंवा त्यांचं जे काही विचार होता त्याकडे त्यांनी
पूर्ण लक्ष केंद्रित केलं नाही. असं अनेकांच्या बाबतीमध्ये होतं. पण असे मोजके लोक आहेत की जे कोणत्याही पदावर गेल्यानंतर त्यांचं जे काही ध्येय त्यांनी आखून ठेवलेलं असतं तिकडे त्यांची हळूहळू वाटचाल असते आणि त्यासाठी लागणारं सर्व कष्ट ते करीत असतात. पण त्यांचं ध्येय ते काही सोडत नाही. आणि मग कालांतराने आम्हाला न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये बातम्यांच्या द्वारे अनेक पुस्तकांच्या द्वारे माहित होतं की अशा अशा व्यक्तीने अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जे काही ध्येय ठेवलेलं होतं ते त्यांनी मिळवलं आणि तशा प्रकारे त्यांच्या जीवन सार्थक झालं. फार मोजके लोक असतात जीवनामध्ये. आणि मग हे जे लोक ज्यांनी अशा प्रकारचं ध्येय कमावलेलं आहे मग यांची उदाहरणं विशेष प्रकारे आजच्या तरुण पिढीला लोकांना सांगण्यात येतात की तुम्ही तुमचं ध्येय आखा आणि त्या प्रकारे वाटचाल करा. त्या ध्येयापासून इकडं तिकडं विचलित होऊ नका. लक्षात घ्या, प्रत्येकाचं एक ध्येय असतं, प्रत्येकाचं एक केंद्र असतं. तशाच प्रकारे आज आपण विचार करणार आहोत की जितकेही विश्वासणारे आहेत, आजचं वचन प्रत्येकासाठी आहे. पण ज्यांना कोणाला प्रभू येशू ख्रिस्त कळालेला आहे, माहित झालेला आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेला आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अनुभवलेला आहे, त्यांच्यासाठी आज नेमकं ध्येय कोणतं आहे, आत्मिक ध्येयाबद्दल सुद्धा तुम्ही आणि मी विचार करणं फार गरजेचं आहे. कारण जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे धार्मिक आहेत, की जे भक्तिवान आहेत, पण त्यांच्या समोर काहीच ध्येय नाही. फक्त अंधश्रद्धेप्रमाणे चालत आहेत, परंपरेप्रमाणे चालत आहेत. आपण कुठे जात आहोत याची कसल्या प्रकारची शाश्वती नाही आहे. फक्त लोक चालत आहेत, लोकांनी केलेलं आहे, आम्हाला करायचं आहे म्हणून असं जीवन जगत आहेत. आणि त्याच्यामुळे अनेक धार्मिक गटांमध्ये, अनेक धार्मिक पंथांमध्ये आणि विशेष प्रकारे जितकेही त्या ठिकाणी वेगवेगळे मार्ग पकडलेले लोक आहेत आत्मिक जीवनासाठी भरकटल्यासारखं जीवन जगत आहेत. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे झालेली आहे, हे ज्यांना ठाऊक आहे, ज्यांची खात्री आहे, ज्यांचा विश्वास आहे, आज त्यांचं जीवन कोठे आहे हा परीक्षण आज आपण विशेष प्रकारे या वचनाच्या द्वारे करणार आहोत. पुष्कळशा लोकांना असं वाटतं की आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, बाकीच्याही गोष्टी करीत असतो आणि मग ते चालून जातो. पण लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे संपूर्ण शिष्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही प्रत्येकाने आपापला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे या, आपला आत्मत्याग करा आणि मग तुम्ही मला अनुसराल, मग तुम्ही माझे शिष्य व्हाल. पण ज्यांना शिष्य होण्याची इच्छा आहे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जर तुमच्यापैकी कोणालाही जर प्रभू ख्रिस्ताला अनुसरायचं असेल तर तुमच्या समोर ध्येय असणं फार आवश्यक आहे. आणि आज मी विशेष प्रकारे सांगू इच्छितो संपूर्ण विश्वासणाऱ्यांना की आपण जे विश्वासणारे आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये आहे, पण पुष्कळशा वेळेस आमची गफलत होऊन जाते, फसवणूक होऊन जाते आणि आम्हाला समजत नाही की ज्यासाठी आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो होतो ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत काय, किंवा आम्ही इतर लोकांसारखंच फक्त चालत आहोत अंधश्रद्धेसारखं. लक्षात घ्या, इतर लोकांसारखं म्हणजे ज्यांनी येशूचा स्वीकार केला नाही यांच्यासारखंच आमची दिनक्रम आहे काय, आमचं ध्येय आहे काय, की जेव्हा तो दिवस येईल तेव्हा पाहू आपण, आता मला मिळालेला आहे, माझं तारण झालेलं आहे, आता मला काही गरज नाही, आता मग मी जगिकी गोष्टी करणार आणि आत्मिकी गोष्टीची सांगड घालणार आणि मग दोन्ही गोष्टींचं मी बॅलन्स ठेवून या जीवनामध्ये जगणार.
अशा प्रकारचा जर आमचा विचार असेल तर याचा अर्थ आम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. आपण वचन वाचूया म्हणजे तुम्हाला आजचा विषय हा स्पष्टपणे समजेल. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 21वे वचन. फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 21. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 21वे वचन. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. वचन समजलेलं आहे आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे संपूर्ण जगासाठी दुःख सहन केलं आणि आम्हाला आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे. आता तो आमचा कित्ता आहे, तो आमचं उदाहरण आहे, त्याला आम्हाला फॉलो करायचं आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जो आजचा आपला विषय आहे क्राइस्ट सेंटर्ड लाईफ, ख्रिस्त केंद्रित जीवन. आमचं ध्येय काय आहे? ख्रिस्ताकडे पाहून आम्हाला दैनंदिन जीवन जगायचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून देवाचा सेवक हा मंडळांना पत्र लिहित असताना सांगतो की आम्ही जे आहोत आम्ही ख्रिस्तावर पाऊल ठेवून चालणारे लोक पाहिजेत. ख्रिस्तावर म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणारे, ख्रिस्ताच्या मागे चालणारे, ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगणारे यांनाच विश्वासणारे म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे आमचं ध्येय काय आहे? जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्यांचं आम्ही आज्ञापालन करणे आणि आज्ञापालन करीत असताना आमचं ध्येय काय आहे? ते आमचं ध्येय जे आहे त्यापासून आपण विचलित न होणे आणि त्या ध्येयाकडे आमची वाटचाल करणे हेच विश्वासणाऱ्यांचं जीवन आहे. पण विश्वासणाऱ्यांनो, आज तुम्ही आणि मी तुमच्यामध्ये मी सुद्धा आहे की आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की आमचं जे जीवन आहे ते ख्रिस्त केंद्रित आहे काय? ख्रिस्ताला अभिप्रेत आहे काय? अभिप्रेत आहे काय? जसं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला अंधाराच्या सत्तेमधून काढून त्याच्या राज्यामध्ये आणलेलं आहे यासाठी की आम्ही प्रकाशाचे जे संतान आहोत, लेकरे आहोत, तसं आम्ही चालावं. पण हे जे काही जग आहे, या जगामध्ये जे काही मोह आहे, परीक्षा आहे, सैतानाचे नाना प्रकारे डावपेच आहेत, त्यामध्ये आपण बळी पडलेले आहोत काय? तुम्हापैकी पुष्कळ जण जे आहेत आज तुम्ही निराशेमध्ये आहात काय? जो उत्साह तुम्हाला प्राप्त झालेला होता प्रभू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर तो आता विरल्या गेलेला आहे काय? तो उत्साह आता कमी झालेला आहे काय? कदाचित तुम्हाला कंटाळवाणं अशा प्रकारे वाटत आहे काय तुमचं आत्मिक जीवन तुम्ही जगत असताना? का फक्त आम्ही आव आणतो की आम्ही विश्वासू आहोत, आमचं जीवन आम्ही जगत आहोत, उत्साहाने भरलेला आहे? लक्षात घ्या, आम्ही मानवाला फसवू शकतो, शारीरिकरित्या आम्ही त्याला आनंदित अशा प्रकारे दाखवू शकतो किंवा दुःखी दाखवू शकतो आमच्या शरीराच्या हावभावावरून, पण आपण देवाला फसवू शकत नाही. आमचं आत्मिक जीवन कसं आहे हे त्याला संपूर्ण ठाऊक आहे. आणि विशेष प्रकारे आणखीन मी अशाही लोकांना सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की जे विश्वासणारे आहेत, त्यांच्या आईवडिलांनी स्वीकार केलेला आहे, त्यांच्या पूर्वजांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि देवाच्या कृपेने दयेने ते विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मग त्यांचं जीवन कसं आहे?
लक्षात घ्या. आणि हे संपूर्ण अवलंबून आहे ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांच्या उत्साहावर, त्यांच्या ध्येयावर, त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे त्यांच्या लेकरांचं संपूर्ण आयुष्यक्रम हे त्यांच्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या विश्वासणाऱ्यांनो, ज्या वेळेस जिवंत परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्राच्या दास्यामधून बाहेर काढलं आणि त्यांना कनान या देशाकडे तो घेऊन आला, तेव्हा देवाने त्यांना निक्षून आज्ञा दिली की आता तुमच्या संपूर्ण लेकरा बाळांना मी तुम्हासाठी काय केलं हे तुम्ही सांगा. तुम्ही त्यांना आवर्जून सांगा. आणि एवढंच नाही तर जे काही मी आज्ञा दिलेल्या आहेत त्या तुम्ही त्यांना बसता उठता निसता सांगत राहा. एवढंच नाही तर तुमच्या घरांच्या वर त्या लिहा, भिंतीवर लिहा, त्या चौकटीवर लिहा, दरवाजावर लिहा. अशा प्रकारे देवाने सांगण्याचा उद्देश आहे की जे काही मी अद्भुत कार्य केलेलं आहे, जो काही पराक्रम मी तुमच्यासाठी दर्शविलेला आहे आणि ज्या आज्ञा मी तुम्हाला दिलेल्या या कनान देशामध्ये जीवन जगण्यासाठी, त्या तुमच्या लेकरांना तुम्ही सांगा. नाहीतर कदाचित जर तुम्ही सांगितलं नाही तर ते विसरून जातील. लक्षात घ्या. काही लोक अशा प्रकारे सांगतात की आम्ही फार जुने विश्वासणारे आहोत, आमच्या पूर्वजांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला. पण पुष्कळशा वेळेस आता जी काही पिढी आहे, जी विश्वासणारी आहे, ज्यांच्या पूर्वजांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता, त्यांच्यामध्ये तो उत्साह नाही. आणि मग ते अशा प्रकारे म्हणताना आढळतात की जसं तुम्ही शिकवलं तसं आम्ही चालत आहोत, पण जो उत्साह कुठे गेलेला आहे, प्रभू ख्रिस्तासाठी सर्व काही करण्याचं जे ध्येय आहे ते कुठे लुप्त पावलेलं आहे, याचा विचार विशेष प्रकारे आजही आम्ही करू शकतो. जी पिढी ज्यांना माहीत आहे की त्यांच्या पूर्वजांनी कशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्यांना तसंच समोर जायचं आहे, तरच तो उत्साह टिकणार आहे. आणि म्हणून पुष्कळशे विश्वासणाऱ्यांमध्ये मी बोलताना ऐकलं की जे नवीन विश्वासणारे आहेत त्यांचा विश्वास फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतो, कार्य घडतं. आपण जुने झालेलो आहोत आणि कदाचित मग आम्हाला वचनावर राहायला सांगितलेलं आहे, आम्हाला परिपक्व व्हायला सांगितलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोंधळामुळे आहेत. परिपक्वतेमध्ये असं काही त्याच्यामध्ये संबंध नाही. या सर्व गोष्टी पळवाटा आहेत. जे नवीन विश्वासणाऱ्यांना देव देतो तेच तो जो जुना विश्वासणारा आहे त्यालाही तेच देणार आहे. पण जुन्या विश्वासणाराने आपल्या मनामध्ये ठामून घेतलेलं आहे, आता माझं त्याच्या प्रकारे काही नाही आहे, पहिले आम्हाला मिळत होतं आता मिळत नाही. आणि नवीन विश्वासणाऱ्यांच्या साक्ष बघा, त्यांचे आनंद बघा, किती उत्साह त्यांच्या जीवनामध्ये आहे. मग तुमचा उत्साह कुठे गेला? जितके परिपक्व तितकं अधिक उत्साह असणं फार आवश्यक आहे. आणखीन एक देवाचं वचन मी वाचतो तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला कळून येईल की आम्ही आमचं परीक्षण कसं करायला पाहिजे. विशेष प्रकारे फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. विशेष प्रकारे पौल देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला काय सांगत आहे. बुक ऑफ फिलिपियन चॅप्टर 2 वर्स 5. फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय 5वं वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. जो स्वभाव, जे मन प्रवेश ख्रिस्ताचं होतं ते तुमचं आणि माझं असो, अशा प्रकारे प्रभूचं वचन सांगत आहे. आणखीन वचनांमध्येच आपण विशेष प्रकारे विचार करणार आहोत, म्हणजे विश्वासणाऱ्यांना तुम्हाला आणि मला उजळणी होईल की प्रभूने नेमकं मला काय सांगितलेलं आहे. आणि आताने सांगितलेलं आहे, जेव्हा मी स्वीकार केला तेव्हाच या पुष्कळशा गोष्टी मला माहीत झालेल्या आहे, किंवा माझ्या पूर्वजांनी स्वीकार केला, त्यांना या गोष्टी माहीत होत्या, त्यांनी त्यांच्या लेकरांना सांगितलं, त्यांच्या लेकरांनी त्यांच्या लेकरांना सांगितलं. पण कुठेतरी गॅप आलेला आहे
खंड पडलेला आहे किंवा सांगण्यामध्ये ते कुठेतरी उणे पडलेले आहेत याचा विचार आज आम्ही करायला पाहिजे. आणि आजच आम्ही प्रभू ख्रिस्ताकडे कितीही जुने असो की नवीन असो पुन्हा येशूकडे येणं गरजेचं आहे, पुन्हा बायबलकडे येणं गरजेचं आहे आणि तो उत्साह आमच्या जीवनामध्ये आणणं गरजेचं आहे. ते आमच्यामध्ये देण्यात आलेला आहे, आम्हाला देण्यात आलेला आहे, आम्ही ते करायला पाहिजे. हे देवाचं वचन आहे. मी वचन वाचतो आणखी तुम्हासाठी. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन काय आहे ते लक्ष द्या. 1 Corinthians chapter 11 verse 1. कोरिन्थीकरास पहिले पत्र 11वा अध्याय पहिलं वचन. आता पौल काय म्हणत आहे, विश्वासणाऱ्यांनो, जे तुम्ही स्वतःला समजता की आता आम्ही वचनावर जगणारे आहोत, मग तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय वचन आहे हे बघा. काय सांगण्यात आलेले 11वा अध्याय पहिलं वचन. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आता किती गफलत झालेली आहे बघा इकडे. पौल म्हणतो की जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझं अनुकरण करा, कारण मी बरोबर ख्रिस्ताचं अनुकरण करीत आहोत. आता थोडं उलट झालेलं आहे. पुष्कळशे लोक नवीन विश्वासणाऱ्यांचं अनुकरण आणि साक्ष आपल्या लेकरांना देतात की बघा तो नवीन विश्वासणारा किती विश्वासामध्ये आहे, किती पक्का आहे, किती त्याचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे आणि किती त्याच्यामध्ये उत्साह आहे. मग आम्ही नवीन विश्वासणाऱ्याचं अनुकरण करायचं की जे जुने विश्वासणारे आहेत. जुने माझं म्हणण्याचा अर्थ अशा प्रकारचे की ज्यांनी अनेक वर्षापूर्वी प्रभूचा स्वीकार केलेला आहे त्यांचं अनुकरण नवीन विश्वासणाऱ्यांनी करायचं का नवीन विश्वासणाऱ्याचं अनुकरण जुन्या लोकांनी करायचं. याच्यामध्ये आम्ही थोडा विचार करूया. बायबलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे तरुण आहेत त्यांना वडीलधाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करावं. बायबलमध्ये प्रत्येक गोष्टीचा उलगडा करण्यात आलेला आहे. आम्ही कोणाचं अनुकरण करीत आहोत लक्षात घ्या. जितकेही स्वतःला प्रवेश ख्रिस्तामध्ये परिपक्व मानणारे आहेत त्यांनी असं म्हणायला पाहिजे की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. हे शब्द परिपक्व विश्वासणाऱ्यांमधून कधी बाहेर निघणार आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की आम्हाला तसं जीवन जगायचं आहे की तो विश्वास आमच्यामध्ये यायला पाहिजे की जो कोणी माझ्या मागे येणार आहे तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल, कारण माझं जे ध्येय आहे ते ख्रिस्त केंद्रित आहे आणि जे मला फॉलो करतात त्यांचंही जीवन ख्रिस्त केंद्रित असायला पाहिजे. पौलासारखं विशेष प्रकारे मंडळीमधले जे वडील आहेत, मंडळीमधले जे प्रचारक आहेत, मंडळीमधील जे डिकन आहेत, मंडळीमधील जे लोक विश्वासणारे आहेत पक्के, त्यांचं अनुकरण इतर मंडळीने करायला पाहिजे. याचा अर्थ अशा प्रकारे आहे. याचा अर्थ जितकं अधिक आम्ही परिपक्वतेकडे जाऊ तितकं आम्ही जबाबदार व्यक्ती राहू इतरांना प्रवेश ख्रिस्ताकडे आणण्यासाठी. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे की जर आम्ही अडखळण ठरत असू तर बायबलमध्ये सांगण्यात आलेले की अशा व्यक्तीच्या डोक्यामध्ये जात्याची फळी घालून त्याला भर समुद्रामध्ये बुडवणं योग्य राहील. हेच प्रभूचं शब्द आहे. जर तो नवीन विश्वासणाऱ्यांना अडखळण ठरणारा असेल तर. आणि म्हणून काही गोष्टींमध्ये आम्ही आमचं जीवन जे आहे ते आज्ञाधारकपणामध्ये ख्रिस्ताकडे लक्ष गेलेलं आहे. ख्रिस्त आमचं ध्येय आहे, त्याकडे आमचं जीवन असावं. आता हा पौल स्वतःबद्दल काय सांगतो त्याची साक्ष आपण ऐकूया या वचनामध्ये. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 21 वचन ही आहे पौलाची साक्ष. त्याच्या जीवनामध्ये त्याने दिलेली, त्याच्या जीवनाबद्दल सांगितलेली की त्याचं जीवन कुठे केंद्रित आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 21 वचन. बुक ऑफ फिलिपियन्स चॅप्टर 1 वर्स 21. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. यावर अनेक गीतकारांनी रचलेले आहेत. जगणे ख्रिस्त, मरणे लाभ आहे. आणि यावर विश्वासणाऱ्यांनी अनेक प्रवचन ऐकले असतील.
पण ज्या प्रकारे पौलाने म्हटलं की मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे, तसं तुम्ही माझं अनुकरण करा. कारण तो म्हणतो, पौल म्हणतो, मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. जगणंही ख्रिस्तच आहे आणि मरणही ख्रिस्तामध्येच आहे. म्हणजे ख्रिस्ताशिवाय दुसरं काहीच नाही. प्रभू येशू जो आमचं जीवन आहे, तसं आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित असायला पाहिजे. आणि म्हणून आजचा जो विषय होता, ख्रिस्त केंद्रित जीवन, ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं जीवन, ख्रिस्ताला आवडणारं जीवन, ख्रिस्ताला संतुष्ट करणारं जीवन. प्रभू येशू ख्रिस्ताने आज जितकेही विश्वासणारे आहेत त्यांच्याबद्दल ही साक्ष द्यायला पाहिजे की एवढा विश्वास मला कोठेच आढळला नाही. इतके विश्वासी आम्ही प्रभूमध्ये असायला पाहिजे. आज थोडासा आम्हाला विचार करण्याची संधी प्रभूने दिलेली आहे या वचनांमध्ये की आमचं ध्येय कोठे आहे विश्वासणाऱ्यांना. कारण ती जबाबदारी त्यांनी प्रत्येक विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे की जा आणि संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, आनंदाची घोषणा करा. आज आम्ही त्याच उत्साहाने सुवार्तेमध्ये सहभागी होत आहोत काय? मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुष्कळशा विश्वासणाऱ्यांनी यामध्ये माघार घेतलेली आहे. आता ते सुवार्ता यावर अधिक त्यांचा जोर नाही. गटातटामध्ये विभागलेले लोक, वेगवेगळा विश्वास धारण केलेले लोक, वादविवादामध्ये, स्वतःला अधिक धार्मिक ठरविण्यामध्ये, वेगळ्याच धुंदीमध्ये अनेक लोक जीवन जगत आहेत. आणि जे ध्येय होतं विश्वासणाऱ्यांचं त्याकडे थोडा कानाडोळा झालेला आहे. पण विश्वासणाऱ्यांनो, तुम्हावर आणि माझ्यावर देवाने आमच्या देशाची जबाबदारी दिलेली आहे की जा आणि संपूर्ण भारत देशाला सुवार्तेची घोषणा करा. आता ती जबाबदारी आम्हावर आहे. आम्ही कोणाची वाट पाहणार की त्यांनी जाऊन सांगावं? यशाया संदेष्टाप्रमाणे प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी बोलावं, प्रभू हा मी आहे, मला पाठव. तुम्ही तयार आहात काय? आणि तुमची तयारी झालेली आहे काय ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं जीवन जगण्याची? आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना थोडं आता आम्हाला बदलण्याची गरज आहे. आता जी वेळ आहे ती आता जगामध्ये रममान होण्याची वेळ नाही. आता ही फार आमच्यासाठी आव्हानात्मक वेळ आहे. ही घटिका आहे की लवकरात लवकर जर आम्ही सावरल्या गेलो नाही तर कदाचित आम्ही इतरांसारखाच आमचाही अंत होऊन जाईल. ध्येय नसलेले, भरकटलेले, आत्मकेंद्रित असलेले, पण जे ख्रिस्त केंद्रित आहे ते प्रभूला सामोरे जातील आणि प्रभू त्यांना जवळ घेईल. विचार करा थोडासा की आज आमचं ध्येय काय आहे? ख्रिस्त केंद्रित जीवन म्हणजे जगणे ख्रिस्त आणि मरणे हे ख्रिस्तामध्ये लाभ आहे. तेच लोक प्रभूचं अनुकरण करणारे आहेत, अनुसरण करणारे आहेत. कारण त्यांचं ध्येय आहे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा मी त्याला पाहणार, माझं मुख त्याचं गौरव करणार. कारण मला पूर्ण खात्री आहे की ज्या प्रभूवर मी विश्वास ठेवलेला आहे तो मला घ्यायला येणार आहे. संपूर्ण विश्वासणाऱ्यांना. आणि म्हणून प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगणे आणि मरणे आहे. तशी आमची तयारी असणं फार आवश्यक आहे. कारण प्रभूने म्हटलेलं आहे की आम्हाला आमचा स्वपणा, आमचं जीवन बदलून काढून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं आहे, इतरांसाठी जीवन जगायचं आहे. तशी जर तुमची तयारी असेल तर कृपा करून येशू तुम्हाला हाका मारित आहे त्याच्यासारखं जीवन जगण्यासाठी. आणि त्याचं जीवन हे अद्भुत आशीर्वादित होतं. कारण तो या जगामध्ये आला, मरण पावला आणि जिवंत झाला.
तो जिवंत प्रभू आहे. आणि जर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन जगायचं असेल तर येशू शिवाय दुसरा मार्ग नाही. प्रभू तुम्हाला बोलवित आहे, या आणि आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचं वचन प्रभू तू संपूर्ण विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. प्रेक्षकांना तू ऐकवलेलं आहे स्वर्गीय बापा. प्रत्येकाला तू संधी देते प्रभू की आम्ही पुन्हा एक वार उत्साहाने पेटून परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव करणारे उत्साहित प्रभूचे लोक अशा प्रकारे स्वतःला सादर करणारे व्हावेत, हीच माझी इच्छा आणि प्रार्थना आहे तुझ्याकडे स्वर्गीय बापा. संपूर्ण विश्वासणाऱ्यांना तुझ्या वचनामध्ये भरून काढ परमेश्वरा, आणि सर्वांच्या जीवनामध्ये नवीन संजीवन येऊन परमेश्वरा नव्याने समर्पण होऊन तुझ्या नावाचं गौरव त्यांच्याद्वारे इतरांपर्यंत जाऊ देस, माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू, या वचनाच्या द्वारे तू अनेक विश्वासणाऱ्यांचे डोळे उघड आणि त्यांना आशीर्वादित कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.